काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते का? तर चला आपण बघूयात आज बदाम शेक. त्यासाठी आपण दूध गरम करून घेऊयात आणि आपल्याला लागणारे साहित्य असे आहे: बदाम, कॉर्नफ्लॉवर आणि साखर. पण बदाम आधी छान काप करून घेऊया. तर आपले बदाम सर्व कट झालेले आहेत. आपण बघू शकता याप्रमाणे आपल्याला कट करायचे आहेत. आता कॉर्नफ्लॉवरमध्ये आपण थोडेसे पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेऊयात. काही जास्त कष्ट नाही आहे ह्या रेसिपीमध्ये आणि भन्नाट लागते. तर आपण कॉर्नफ्लॉवर जे मिक्स करून घेतलेले होते ते आपण दुधामध्ये टाकून घेऊयात. या पद्धतीने आता छान मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आता आपण यामध्ये साखर ॲड करूया. आपल्याला जशी गोड हवी आहे तेवढी आपण साखर टाकायची आहे. मी इथे 3 चमचे ॲड केले आहेत. आता छान मिक्स करून घेऊया. बघू शकता दूध असं छान घट्टसर झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये बदाम ॲड करून घेऊया. गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आपण बदाम ॲड करू. आपण छान मिक्स करून घेऊया. आपण बघू शकतात किती छान दिसते आहे. आता आपण सर्व करूया. छान घट्ट झालेली आहे आपलं बदाम शेक. एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता आपण त्यावरती थोडेसे बदाम डेकोरेट करूया. अशा पद्धतीने आपला बदाम शेक तयार आहे. आता हा फ्रीजमध्ये छान थंड करून मग खायचा आहे.